या महत्वाच्या मॅच मध्ये ऑफिशियल पंच ज्यांचे देखील बेधडक बेधडक एंट्री या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि ते दोन संघ जे लीग मधून बाहेर आले एक बाजूला आपण पाहतोय अब्दुल्ला कादूचा संघ आपण पाहायला मिळेल तर प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी IK11चा संघ हा मॅच देखील खूप पाहण्यासारखा असणार आहे कारण एक बाजूला असणार आहे दानिश इसारिया आयकॉन प्लेअर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील तर प्रतिस्पर्धी संघामध्ये जुनेद इसारिया दर्जेदार खेळाडू आहेत स्टारकास्ट खेळाडू आहेत चर्चेतले खेळाडू आणि त्यांची आर्मी या ठिकाणी पहिल्या सेमीफायनल मध्ये कशापैकी मॅच रंगवणार हे देखील पाहण्यासारखं आहे कोणता संघ ग्रँड फिनालचं तिकीट गाठणार कोणाच्या नशिबामध्ये आजची संध्याकाळ पाहायला मिळणार आहे आज की शाम किसके नाम वाला मॅचला मात्र सुरुवात केली जाईल पहिला सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये IK11 माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय आपण प्रतिनिधी आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पाठवा अन्यथा आपले एक्स्ट्रा खेळाडू प्लेइंग 11 ची लिस्ट या ठिकाणी अपग्रेड झाली नाहीये IK11 थोडस स्पीडअप घ्या आपल्याला विनंती आहे 6 षटकांचा मॅच 4 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील हा मॅच देखील खूप या ठिकाणी पाहण्यासारखं पत्र असणार आहे अप्रतिम या स्पर्धेचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि या चांगल्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं वर्ल्ड बेबन डे आणि या वर्ल्ड बेबन डेच्या अनुषंगाने अफजल कच्ची फॅन्स क्लब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कोकण बेबन प्रीमियर लीग 2026 सीझन नंबर 3 आपण पाहतो तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वातील बेबन समाज सर्व या ठिकाणी जोडले देखील गेलेत सरपंच मनापासून सहर्ष स्वागत आणि त्या बाणाच्या स्पर्धेतील एक दर्जेदार व्यासपीठ आज सकाळच्या 17 पासून मोठमोठे मान्यवर या स्पर्धेकरता दाखल देखील झालेत आजचं सत्र संध्याकाळचं सत्र देखील खूप महत्वाचं आहे जसं आपण सेमीफायनल फिनालेच्या दिशेने वळणार त्या पद्धतीने मोठमोठे संघ मोठमोठे दिग्गज व्यक्तिमत्व देखील व्यासपीठावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील सेमीफायनलचा मॅच पहिला मॅच देखील रंगतदार बहारदार होणार टीम मीटिंग केली जाते गेम प्लॅनिंग केले जातात विचार विनिमय अर्थात अब्दुल कादर स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतंय अप्रतिम मॅच दर्जेदार मॅच आणि या दर्जेदार मॅच मधील कशापैकी रंगत असणार हे देखील पाहणार होता चला आपलं चित्रक्षण त्वरित सजवून घ्यायचं आपल्याला वेळ देखील फार कमी असणार आहे कारण सेमीफायनल 2 त्यानंतर एक फिनालेचा मॅच 3 मॅचेस या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतील प्रतिस्पर्धी संघ IK11 चला आपली देखील सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल IK11 चला आपली देखील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात एक जबरदस्त मॅच एक जबरदस्त मुकाबला या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला IK11 बनाब अब्दुल कादर यांच्या दरम्यानची लढत जुनेद वर्सेस दानिश इसारिया अप्रतिम मॅच आहे आज थोडंसं विरोधामध्ये खेळावं लागणार हे खेळाडू आहेत आयकॉनच्या भूमिकेत पाहायला मिळतात बऱ्याचशा पटलावरती एकत्रितपणे खेळलेत परंतु आज आपल्या संघाकरता परिधान केलेल्या जर्सी करता आपल्या बाती करता आपल्या अस्मिते करता आणि आपल्या संघ मालका करता ज्या संघामधून खेळतात त्याकरता मात्र काटेकी टक्करवाला मॅच इथे मात्र द्यावा लागणार आहे अब्दुल्ला कादर संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल या ठिकाणी विजय देखील झाले आणि त्यानंतर प्रथम निर्णय देखील घेतला गेला क्षेत्ररक्षण स्वीकारलं प्रतिस्पर्धी संघाला सांगितले गेले की तुमच्या माध्यमातून आम्हाला टार्गेट द्या विजन द्या लक्ष द्या आणि त्यावरती कामगिरी करण्याकरता सलामीची जोडी IK11 च्या माध्यमातून दाखल देखील आपल्याला पाहायला मिळतील जुनेद इसारिया एक विस्फोटक फलंदाज त्याने सकाळचं सत्र गाजवलंय आणि त्याच्या समवेत आफताब मैदानाच्या आतमध्ये दाखल असतील बॉलिंग ट्रॅक वरती नो डाऊट्स दर्जेदार वेगवान गोलंदाज जपानची एक्सप्रेस ज्याला मी संबोधलं जातो नेहमीच दर्जेदार गोलंदाज राहिलेत फेवरेट गोलंदाज राहिलेत आणि वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल दानिश इसारी मॅच पाहण्यासारखी असणार आहे सेमीफायनल आहे पहिला सेमीफायनल या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल दर्जेदार या स्पर्धेला देखील सुरुवात पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील 38 मध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात केली आहे भीती नाही आम्हाला पराभव व्हायची हिंमत ठेवतो उंच झेप घेण्याची लीग मधून तर आता बाहेर पडलोय आता फक्त हार नाही बनायची या मॅच मध्ये मात्र आता थांबून चालणार नाही या मॅच मध्ये आता जिंकला तर थेट फिनालेचं तिकीट मात्र निश्चित केलं जाईल सेमीफायनलचा पहिला मॅच आपला भेटी करता आणि या पहिल्या मॅच मधील पहिल्या इनिंगच्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती हो आडव्या पट्ट्यामध्ये फटका खेळला देख नसतो काय गॅप मध्ये फटका खेळला जातो एक धाव घेतली आहे चपळाली दाखवली जाते दुसऱ्या धाबेकरता वेद आणि दुसरी धाव देखील पूर्ण देखील केली जाते
पहिला चेंडूवरती आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा फटका या ठिकाणी खेळला गेला. दोन्ही संघ बातब्बर संघ आहेत. दोन्ही संघामध्ये गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक देखील बातब्बर मात्र पाहायला मिळणार आहेत. मोठमोठ्या संघांमध्ये बाद करून आलेले संघ सेमीफायनल मध्ये बेधडक एंट्री मात्र मारली आहे. परंतु ग्रँड फायनल मध्ये एंट्री कोणाची होणार हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. कॅप देखील चांगला फटका खेळलाय. हलक्या पद्धतीने पंच केला. एक धाव घेतली आहे. 6 षटकांचा मॅच आहे त्यामुळे थोडस शांत संयमी खेळ आता मात्र पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये मात्र जरूर पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. पॉवर प्लेचं षटक क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात. बॅडेंटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. चांगल्या पेचं क्षेत्ररक्षक सजवण्याचं काम देखील केलं गेलं. आउटफील्डला देखील आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक या ठिकाणी थोडासा फेरबदल केला गेला. आफ्ताब आता मात्र ऑन स्ट्राईक वरती असतील. अप्रतिम कामगिरी एक्स्ट्रा कबर डीपी एक्स्ट्रा कबरच्या दिशेने देखील क्षेत्ररक्षक सजवलाय. लॉंग ऑन ब्रिजर मध्ये एक क्षेत्ररक्षक सजवलाय आणि उर्वरित सर्कल देखील आपण पाहिलं त्या सर्कलच्या आतमध्ये देखील चांगल्या पेचं क्षेत्ररक्षण सजवण्याचं काम या ठिकाणी मात्र आयकॉन अर्थात दानिश इसानीच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतंय. दर्जेदार मॅच दर्जेदार बॅटल आणि या दर्जेदार बॅटल मधील चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. दुपारचं सत्र कडाकेदार ऊन आणि या कडाकेदारामधील तडाकेदार मॅच सेमीफायनल बन पहिला मॅच आपण सेमीफायनलचा पाहत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज दानिश बॉलिंग ट्रॅक वरती हलक्या पद्धतीने पंच केले. थोडंसं बॅकफुट मध्ये आले. बिटॉट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू अडबलाय. उचलून फेक करण्याचं काम केलं गेलंय. डॉट चेंडू आलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र केली जाते. चमचमते चषक आणि या स्पर्धेमध्ये डेब्यूचं तिसरं पर्व आहे. तिसऱ्या पर्वामध्ये देखील चांगल्याच चमचमते चषक. हो हो हवाई सफर आहे. मोठा फटका खेळाय. उत्तुंग फटका खेळा परंतु डिक्लर झोन मध्ये 2 धाबे करता फटका खेळला जातोय. टायमिंग प्रॉपर केलं गेलं होतं. फाईन लेगचा विचार केला होता डावखुरा फलंदाज परंतु त्या ठिकाणी डिक्लर झोन असणार आहे. 2 धाबा या ठिकाणी घेतले गेले. अर्थात चर्चा देखील केली गेली ह्या चमचमते चषक पहिला सीझन दुसरा सीझन तिसऱ्या सीझन मध्ये देखील काय चमचमते चषक मानाचे मात्र पाहायला मिळतात. अफजल कच्ची फॅन्स क्लब चांगल्या स्पर्धेचं आयोजन सातत्याने करत असतात आणि या चमचमते चषक पाहायला मिळतात. एक आगळं वेगळं या चषक आपल्याला पाहायला मिळतात ज्याच्यावरती सगळे 6 संघ नजरा ठेवून होत्या. आता मात्र जे 4 संघ जे सेमीफायनल मध्ये दाखल आहेत. हवाई सफर आहे. फटका फसलाय. बिस्टाबिक शॉट्स आहे. क्षेत्ररक्षक तैनात. बिलालने मात्र चूक केली आहे. चुकीला माफ इथे मात्र नसणार नाहीये. वेळ बराचसा वेळ होता. थोडासा या ठिकाणी बिलालला गॅदर करण्याकरता संधी देखील होती. म्हटलं जातं की संधी आणि सूर्योदय या 2 शब्दामध्ये एकच समांतर आहे. उशिरा जाग येणाऱ्याला या दोन्ही गोष्टी मिळत नाहीयेत. तुम्हाला जाग आणावी लागेल. कधी पळावं कधी दाबावं हे ज्याला कळतं तो मात्र यशाच्या शिखराच्या दिशेने वाटचाल करत असतो. बिलालने चूक केली आहे. चुकीला माफी नाहीये. दाबा बनतायत. स्कोर कार्डवरती दाबा आपण पाहिलं तर 6 दाबा धावपलकावरती आतापर्यंत. पहिलं षटक प्रगती पतापती. हो यावेळी देखील थोडासा ब्लॉकआउट करायचा प्रयत्न. सुंदर फटका हलक्यापणे पंच केलाय. बेस्पेड बिलाल पुन्हा एकदा या ठिकाणी चूक केली गेली आहे. 1 धाव घेतली. दुसरी धाव घेतली आहे. प्रयत्न केला. तिसऱ्या धाव करता वेद आणि तब्बल 3 धाबा या ठिकाणी मात्र घेतले गेले. बिलालने मात्र चूक केली आहे. म्हटलं जातं ना की एखाद्या खेळाडूचा एखादा दिवस खराब असला की पुन्हा चेंडू त्याच्याकडे जात असतो. इथे मात्र 3 धाबा आल्यात. येस सन्माननीय सलीमजी बेबन साहेब देखील दाखल आहेत. त्यांचं देखील येतो ते मान सन्मान केलं जाईल. विनंती करेन व्यासपीठात उपस्थित असलम भाई आपल्याला विनंती असेल आपण आपल्या शुभ असतं या ठिकाणी बेबन साहेबांचा देखील सन्मान करायचा आहे. एक चांगल्या व्यक्तिमत्व आहे आणि नक्कीच ज्येष्ठ कार्यकर्ते देखील आहेत त्यांचं देखील येतो ते मान सन्मान या ठिकाणी आपण अस्पलबाईंच्या माध्यमातून आपण पाहतोय. नेहमी हसत राहा सांगणारा बुके या ठिकाणी दिला जातो आणि अशाच मान्यवरांचं लाडक्या व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी बाणाच्या स्पर्धेमध्ये अर्थात कोकण बेबन प्रीमियर लीग मधील अफजल कच्ची प्रस्तुत आयोजित भव्य दिव्य ओराबा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत सर. वेलकम. आपल्या देखील मनापासून स्वागत. आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक स्थानपन्न व्हायचं. अदबान बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावरती. वेगवान चेंडू आहे. थोडासा शपलावून खेळायचा प्रयत्न जरूर केला गेलाय. तावपात्र इथे पहिले तर 1 धाब या ठिकाणी पत्र घेतली गेले. संघाची स्थिती आपण पाहिली तर 10 का दम 10 धाबा धावपलकावरती पत्र पाहायला मिळते. दुसऱ्या षटक प्रगती पथावरती अरमानला आमंत्रित केले गेले. दर्जेदार खेळाडू आहेत. छोटा तीर गावकरी गंभीर आणि चांगली गोलंदाजी देखील राहिली आहे. बैबंद समाजाच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर असे गुणवंत खेळाडू जे नवोदित सितारे आहेत ज्यांना युवा टॅलेंट असं म्हटलं जातं आणि त्यांना देखील संधी या प्लॅटफॉर्मवरती दिली गेली आहे. आपल्या समाजातील एक दर्जेदार खेळाडू
संघाचे मालक ओनर मोहम्मद मंगा यांनी स्टेजवर यस सन्मान्य आदरणीय मोहम्मद बग्गा साहेब अर्थात रत्नागिरी टायटनचे संघबालक आहेत त्यांना देखील विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. मोहम्मद बग्गा साहेब आपल्याला देखील विनंती आहे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाच्या दिशेने रत्नागिरी टायटनचे सर्वे सरपा संघबालक देखील आहेत आणि त्यांना देखील विनंती आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम अर्थात बैमन प्रीमियर लीग आपण पाहतोय. महत्वाचा क्षण सेमी फायनलचा मॅच आणि या सेमी फायनल मध्ये देखील दुसरा षटक अरबानमध्ये जबाबदारी दिलेली पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षणामध्ये देखील थोडासा बदल केला गेला. अप्रतिम मॅच IK11 बनाम अब्दुल कादिर यांच्या दरम्यानतील लढत आपल्याला पाहायला मिळते. ईशान्य बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पहिला षटक देखील पाहिला होता. दानिश ईशानी त्यानंतर अरबानला आमंत्रित केले गेले. डावखोया गोलंदाज वेगवान चेंडू चांगला फटका पुरेपूर वापर केला. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी मात्र फटका केलाय. सुरेख फटका फटक्यात आहे दार. बळीतील धावा 4 तो होगी बेडदडी पार चौकार. चौकार येतोय. 4 धावाची कब्बालीची खेळी पत्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता तर चौकारनिशी धाबा देखील बढताना आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या दरम्यान येस कबीरभाई कादरी साहेब देखील या ठिकाणी दाखल होतात. बाजीनिकर सेवक देखील आहेत आणि त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आज सध्याच सत्र जसं जवळ तसे पोटपोटी मान्यवर या स्पर्धेच्या दरम्यान दाखल होतील. सर आपलं देखील स्वागत. आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने बघतोय. आता मात्र थोडीशी बॅट बोलताना पाहायला मिळेल. IK11च्या माध्यमातून जुनेद इसानी पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळला. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 6 चेंडू खेळले. 6 चेंडूमध्ये 17 धावा जुनेदच्या बॅट मधून आलेला पाहायला मिळतात. आक्रमण केलं गेलंय. हल्ला बोल केला गेलाय. वारांवरती वार आणि हल्ल्यावरती प्रतियाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकमध्ये पुढचा चेंडू हो थोडंसं शपलून खेळायचा प्रयत्न. अतिरिक्त दाबा घेण्याकरता प्रयत्न मात्र जरूर केला गेला. दीर्घदाब चेंडूची सांगता या ठिकाणी मात्र केली जाते. डॉट चेंडू येतोय. यस सन्मान्य शौकतभाई कादरी साहेब याचा देखील सन्मान. इक्बालभाई आपल्याला विनंती आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अर्थात व्यासपीठात उपस्थित लाडके मान्यवर त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी मात्र केला जातोय. असलम भाई आपल्याला विनंती आपण सन्मान करायचा आहे. नक्कीच आपण पाहिलं तर
वेलकम बॅक पुढे एकदा आपण मैदानाच्या दिशेने बघतो एक चांगले मॅच आणि आता सेमी फायनलला पहिल्या सेमी फायनल आपण पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक मध्ये वैयक्तिक कुटातून दुसऱ्या संघाच्या माध्यमातून तिसरे षटक बॉलिंग ट्रॅक मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यस सन्मान्य आदरणीय शौकबाई यांचं देखील सन्मान या ठिकाणी मात्र केला जातो. एक लाडकं व्यक्तिमत्व आज वेळ कोणाकडे नाही पण तो वेळात वेळ करून या स्पर्धेकरता दाखल झाला. मायेची उबदार शाल त्याच्यानंतर आपण पाहतोय याचा माध्यमाचा सन्मान केला जातोय आणि डेबी असत सांगणारा बुके त्याच्यानंतर या स्पर्धेचा सन्मान उंचावण्याकरता सन्मान चिन्ह देखील दिला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन सर. वेलकम आपल्या बाणाच्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत मनापासून आपलं देखील स्वागत असेल. बेबन प्रीमियर लीग आपण पाहता या बाणाच्या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिला त्याबद्दल हार्दिक स्वागत. यस त्याच्यानंतर मोहम्मद भाई बुल्ला साहेब देखील दाखल आहे. त्यांचं देखील बायाची उबदार शाल या ठिकाणी अर्पण करून त्यांचं देखील येतो तिथं मान सन्मान. त्याच्यानंतर नेहमी असं सांगणारा पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं देखील स्वागत केलं जातोय. सर वेलकम आपलं देखील मनापासून हार्दिक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. आपल्याला देखील विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं. बाणाची स्पर्धा या बाणाच्या स्पर्धेमध्ये मोठमोठे मान्यवर या कोकण बेबन प्रीमियर लीगच्या माध्यमातून सीझन नंबर 3 मध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतील. पुढे एकदा आपण मैदानाच्या दिशेने बघतोय. अप्रतिम सेमीफायनल आयके 11 बनाम अब्दुल कादर यांच्या दरम्यानची लढत पाहतोय. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती बॉलिंग ट्रॅकवरती दानिश इसानी आपल्याला पाहायला मिळतोय. आयकॉन देखील आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन देखील मैदानाच्या आतमध्ये चांगले खेळ करताना पाहायला मिळतोय. जुनेद ऑस्ट्रेकमध्ये अर्पाद अफ्ताबच्या माध्यमातून देखील चौकला फटका या ठिकाणी खेळलाय. एक धाव घेतली आणि 2 चौकल पंचांच्या माध्यमातून येतोय. म्हणजेच 1+1 2 धावांची उघडा डोळे पहा नीट कारण पुढील चेंडू असेल फ्री हिट. या फ्री हिट मध्ये सुपर हिट येईल का हे देखील पाहण्यासारखं आहे. आयकॉन टू आयकॉन. आता मात्र मॅच पाहायला मिळेल काटेकी टक्करवाला मॅच. बेस्ट वर्सेस बेस्ट. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर जुनेद बॉलिंग ट्रॅक मध्ये दानिशला पण पाहतोय. ऑन स्ट्राईक मध्ये जुनेद मात्र पाहायला मिळेल. फ्री हिटची संधी आहे. पिक्चर का डाब आहे फ्री हिट क्या आएगा सुपर हिट. हा सुपर हिट स्ट्रोक खेळला जाईल का. 5 ला मात्र सुरुवात पुन्हा एकदा केली जाईल. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. लेफ्ट हँड राईट हँड बॅटरचं कॉम्बिनेशन. फ्री हिटची संधी सुपर हिट येईल का. जुनेद हो मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. डाऊन साईडला स्ट्रोक केला. क्षेत्ररक्षक ताईनाद आहे. एक धाव घेतली आहे. 1 बाउन्स गॅदर देखील केला गेला. तोपर्यंत एका धावेवरती इथं मात्र समाधान मानलं जात आहे. अप्रतिम आहे. हम भी कुछ कम नाही. बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा कम बॅक करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे आज दानिश यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. दानिश इसानिया एक चांगलं क्रिकेटच्या पटलामध्ये एक चांगलं नाव चर्चेतलं नाव. या चर्चेला उदाहरण देखील आणलंय. रत्नागिरी प्रीमियर लीग मध्ये देखील काय तहेलका बचावला या खेळाडूने देखील. अल्ताफ पुढे एकदा ऑन स्ट्राईक. डावखुरा फलंदाज फिरवून खेळायचा प्रयत्न होता. संपर्क तितकंसा आला नाही आहे. धाव मात्र जरूर घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. बाईचा इशारा येतोय आणि बाईच्या स्वरूपात एक धाव खात्यामध्ये ऍड देखील केली जाईल. संघाची स्थिती आपण पाहिली तर 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. तिसरं षटक प्रगती पथावरती 6 षटकांचा मॅच. 4 गोलंदाज या ठिकाणी आपल्याला आजमावताना पाहायला मिळतील. एक बाजूला आयके 11 तर प्रतिस्पर्धी अब्दुल कादरचा संघ. 5 मात्र दर्जेदार पाहायला मिळतोय. सेमी फायनल आहे आजच्या 17 पहिला सेमी फायनल पाहतोय. ओव्हर द विकेट हलक्यामध्ये पंच केलाय. पुष्कर खुशरोची भूमिका इथे मात्र फलंदाजाने घेतली आहे. शेवटचा चेंडू ढकलून घेतलाय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले जाईल. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं पैठणच्या आतमध्ये शेष होत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 28 धावा या ठिकाणी मात्र धावफलकावरती आहेत. चला टीम मीटिंग कमी थोडं घ्या. आपल्याला देखील विनंती असणार थोडंसं स्पीडअप घ्यावं लागेल. दोन्ही संघाला सूचना असणार आहे कारण 6 ओव्हरचं मॅच 6 षटकांचा मॅच आपण पाहताय आणि 2 सेमीफायनल देखील आहेत. फिनालीचा मॅच देखील आहे. त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्यावं लागणार आहे. घड्याळाचे काटे टक टक पुढे सरसवत आहेत. त्यामध्ये आपल्याला देखील थोडंसं स्पीडअप घ्यावं लागणार आहे कारण आपण सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतो. वेळ आणि गेलेला बाडूस हे पुन्हा आपल्याला आणता येत नाहीये. त्यावेळी थोडंसं वेळेला किंमत द्यावी लागेल. याच मॅचच्या दरम्यान आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ संपुष्टात आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती. सोलाबीची जोडी शांत संयमी खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील. एक बाजूला
जुनैदला पण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला अल्ताफला देखील पाहतोय. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आहे. तिसरं चौथं षटक प्रगती पथावरती बिलाल बॉलिंग ट्रॅकवरती दाखल असतील. वैयक्तिक गोट्यातून पहिल्या संघाकडून चौथं षटक महत्वपूर्ण हाताळण्याकरता ऑन स्ट्राईक मध्ये जुनैद. मोठा फटका येईल का? स्ट्राईक ठेवली आहे. मोठा फटका देखील खेळलाय. टू बॅट्स मध्ये चेंडू लँड झालाय. बी डॉट मध्ये टप्पा पडला. त्यानंतर फैज त्या ठिकाणी दाखल जरी कव्हर करण्याचा प्रयत्न, उचलून फेक करेपर्यंत 2 धाबा या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या जातील. धाबा निर्माण करायचे, धाबा उभं करायचे, शून्यातून विश्व निर्माण करायचं. शून्यातून विश्व निर्माण करायला हरण्याची भीती नसते. आतापर्यंत तुम्हाला धाबामध्ये प्रतिस्पर्धी संघाला उभ्या करून द्यायचे, टार्गेट द्यायचं, मिशन द्यायचं, त्यावरती कामगिरी देखील केली जाते. बॉलिंग ट्रॅक मध्ये बिलाल पुन्हा एकदा सज्ज आपल्या ट्रॅक वरती. ऑन स्ट्राईक वरती दुहेरीच्या फटकानिशी जुनैद पुन्हा एकदा. त्यावेळी देखील मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, मिडल बॅट कनेक्टिव्हिटी मिळत नाही. यावेळी स्वतःच्याच बॉलिंग फॉलो मध्ये जेल 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 टिपलाय. महत्वाचा बॅटर्स जुनैद सारखा मोठा बासा घालायला लागतोय. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू, पहिला गडी करायचा. जुनैद इसानी बॅक टू दी डकआउट. धक्का दिलाय, गेंदबाज ने किया चलता, गेम फिर एक बार पलटा. थँक्यू. पहिला धक्का दिला गेला. महत्वाचा बॅटर्स या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळेल. जुनैद या ठिकाणी आपण बॅक टू दी डगआउट झालेले पाहायला मिळतील. एक दर्जेदार फलंदाज राहिले. नवीन बॅटर्स गुफरान मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तहलका बचावा लागणार आहे. संघाकरता दाबा बनवायच्यात. बिलाल मात्र चांगली कामगिरी करतोय. हो 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 यावेळी देखील फिरक्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. महत्वाच्या मॅच मध्ये डिरेक्ट हिट केलाय. पुन्हा एकदा कमाल. तू चल भाई तेरे पिछाया. गुफरान देखील बॅक टू दी डगआउट. धक्क्यांवरती धक्के मात्र दिले गेले. पुन्हा एकदा आपण विकेटचं पतन पाहायला मिळतं. तू चल बै तेरे पिछा या फलंदाज गुफरान देखील बॅक टू डगआउट झालेले. आणि आता विकेटचं पतन मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जिशान मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आज मात्र जिशानला जी जान मात्र लावावी लागणार आहे, कारण महत्वाची मॅच आहे. सेमी फायनलचा मॅच आहे. जिंकला तर थेट ग्रँड फायनलचं तिकीट, आणि हरला तर तुमचा प्रवास इथे थांबवायचा आहे. पण तिथे थांबून चालणार नाहीये. या मॅच मध्ये इथपर्यंत आलोय तर पुढे आपल्या संघाला न्यायचे आहे, त्याकरता मेहनत घ्यायची आहे. हो 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 यावेळी देखील बिलालचा चेंडू, काय कमालीचा चेंडू टाकला जातोय. दिरदाव व बरदाव चेंडूची सांगता मात्र केली जातोय. अचूक टप्पे, अचूक लेनचा वापर मात्र बिलाल करताना पाहायला मिळतील. दर्जेदार गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. अप्रतिम फरकीचा जादूगर आज इथे मात्र फरकीचा चेंडू टाकतोय आणि फलंदाजांना गिरकी घ्यायला लावतोय. बिलाल बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक मध्ये नवीन बॅटर्स. हो हो आडव्या पट्ट्यात फटका केलाय, थेट मारलाय, पुल केलाय, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल देखना स्ट्रोक, षटकार. थँक्यू. षटकार निश्चित 36 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतील. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील दाखल झाले तर ईशान जी जान लावताना पाहायला मिळतील. काय फटका सजवला गेलाय, वेट केला, थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर टोकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दिलाय, तांडून मारलाय, पाठवलाय लांब लांब लांब, बांधा बाहेर, बावरा बाहेर, सीमारेखा पार, षटकार.
थँक्यू. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 42. जिस तोच कॉल आला आणि अर्थात आपण पाहिलं तर फ्री हिटची सध्या देखील असणार आहे. 7 धावा बोनस स्वरूपात ऍड्स केले जातील. अर्बान बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा ओहो यावेळी देखील नो चेंडू फ्री हिटचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु क्षेत्ररक्षक देखील चीनची भिंत बनलेत आणि या चेंडू अडवण्याचं मात्र काम केलं गेलंय. चांगल्या पैसा कैपच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. उछाल होती, उंचीचा चेंडू खेचला होता, ताणून मारला होता, परंतु कैप देखील सांगतायत की हम भी कुछ कम नाही. इथे देखील चांगल्या पैसा क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. महत्वाचा चेंडू अडवण्याचं काम केलं गेलं. पुढे एक डाऊन स्ट्राईक मध्ये मैदानाच्या आतमध्ये जिशानला आपण पाहतो ज्याने जी जान लावली. बिलालचं चांगला स्पेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होतं, परंतु ज्या शेवटच्या 2 चेंडूवरती जी खेळी केली आहे ना जिशानने, जी जान लावलेली आहे. पुन्हा एकदा अरबान बॉलिंग ट्रॅक मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल केला जातोय. वैयक्तिक दुसरं षटक आपण अरबानच्या माध्यमातून पाहतोय. छोटा तीर गावकरी गंभीर. यावेळी मात्र काय करतोय, वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. सटीक लेनचा वापर मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतोय. चांगली गुणवान गोलंदाजी केली जाते, धार गोलंदाजी पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीचे अस्त्र, ब्रह्मास्त्र आणि अणुबॉम्ब टाकले जातात ना, त्यापैकीचा वेगवान चेंडू या ठिकाणी हाताळण्यात जातोय. फास्ट अँड फ्युरियस चेंडू ट्रॅव्हल केला जातो. वेगवान गोलंदाजी अरबानच्या माध्यमातून. युवा टॅलेंट आहे, युवा गोलंदाज एक्सप्रेस प्रमाणे धावतोय आणि चांगल्या पैकी गोलंदाजी इथे मात्र केली जाते. बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा दाखल स्ट्राईक. जिजान पुन्हा एकदा मोठा फटका येईल का? मोठा फटका घ्यायचा प्रयत्न आहे. फुल टॉस प्रकारचा चेंडू आहे. फुल टॉल वसूल केलाय, पाठवलाय सीमेच्या दिशेने. किती बी येऊ द्यावा, षटकार मारणार बाबा. 6 धावा.
थँक्यू सो मच. षटकारनिशी संघाची स्थिती 56 धावा. संघाचं अर्धशतक या ठिकाणी पत्र झळकावलं गेलं. 56 धावा धावफलकावरती पत्र पाहायला मिळतील. आता मात्र बदलाव होताना पाहायला मिळतोय. थोडंसं आक्रमण आता केलं जात आहे. इंजिन गरम केलं जातं आणि इंजिन गरम करणं देखील गरजेचं आहे, कारण मॅच कोणता आहे? सेमी फायनलचा मॅच आहे. बैपन प्रीमियर लीग 2026 आपण पाहताय. सीझन नंबर 3 चा मॅच आपण पाहताय. हो यावेळी देखील आडव्या पट्ट्यामध्ये पटका केला. क्षेत्ररक्षक ताण्याचा बस्तकला दस्तक दिला गेलाय. चेंडू मात्र निघालाय. 1-2 कापोर बले कापोर चौकार. थँक्यू सो मच. अप्रतिम के जिशानच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये गेला तेव्हाच मी म्हटलं की जी जान लावावी लागेल आणि जी जान लावली देखील आहे. 6 चेंडू अद्यापर्यंत पट्ट्याने खेळलेत आणि 22 धावा आपल्या संघाकरता वैयक्तिक कुठल्यात. अप्रतिम के मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकार चौकारांचा आतिषबाजी. हो अंत भला तो सब कुछ भला. जिशन का भला. माशाल्लाह ब्युटिफुल स्ट्रोक. पुन्हा एकदा कणकणीत षटकार. थँक्यू सो मच. अप्रतिम फटका अप्रतिम झटका मात्र दिले जाते. 7 चेंडू 28 धावांवरती खेळत आहेत. फैसलजी पटेल साहेब यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारा करता 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा खेळाडू आज मात्र चमकताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका देखना स्ट्रोक आहे. चेंडू मात्र निघून जाईल षटकारा करता 6 धावांकरता आरपार षटकार. थँक्यू. फैसल पटेल यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकार करता 5,000 रुपयाचं कॅश प्राइज झालाय. 2 षटकार सलगचे आलेत. पुन्हा एकदा येईल काय देखील पाहण्यासारखं आहे. इम्रान कच्ची साहेब यांच्या माध्यमातून देखील 1,000 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळतोय. अप्रतिम आहे. जिशानला म्हटलं जी जान लावली जाईल का, आणि जिशानने देखील सांगितलंय जी जान लावली देखील जाणार आहे. 72 धावा धावफलकावरती उभ्या केल्या गेल्या आहेत. आता मात्र या मॅच मध्ये पलटवार आहे. 30 धावा या षटकामध्ये मात्र खर्च केले जातात. अप्रतिम मॅच आहे. आक्रमण केले गेलंय. आरमान वरती हल्लाबोल केला जातोय. 72 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पण संपुष्टात आलेला देखील पाहायला मिळतोय. आता मात्र थोडस चर्चा करायला लागेल. अब्दुल कादर संघ या ठिकाणी विचार करताना आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा विचार विनिमय केला जातील. चर्चेला उदाहरण आणलं जाईल. आता थोडा यस अजून एक खुश खबर येते. फैसलजी पटेल साहेब देखील आता थांबत नाहीये. ते देखील कॅश प्राइज ऑन करतायत. 8 चेंडूवरती जिशान मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. जी जान लावली जाते. त्यांनी जर अर्धशतक झळकावलं तर फैसलजी पटेल साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपयाचं कॅश प्राइज झालं. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे जिशन करता. काय बेधुंदपणे खेळ दाखवलाय. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा खेळाडू गरजतोय आपल्या संघाकरता. जी जान लावताना पाहायला मिळतोय. 72 धावा धावफलकावरती मात्र लगावल्या गेल्यात. कमालीची फलंदाजी मात्र पाहायला मिळतोय. बेधुंदपणे खेळताना संघ पाहायला मिळतोय आणि ज्याची गरज होती तो मात्र खेळ आता पाहायला मिळतोय. अब्दुल कादिर बनाम आयके 11चा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जुनेद इसानी बनाम दानिश इसानी. कोणाची टक्कर, कोणावरती भारी पडणार, किसका पगडा किस पे भारी, आज की शाम किसके नाम मला मॅच पाहायला मिळतोय. दर्जेदार मॅच आहे. दर्जेदार बॅटल आहे. बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा शेवटचं षटक. हो आता देखील सांगतोय मी देखील थांबणार नाही. मोठा फटका खेळलाय परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये टॅबल आहे. 2 धाबा या ठिकाणी मात्र घेतल्या जात आहेत. 74 धाबा स्कोर बोर्डवरती आहेत. या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं तर 74 धाबा धावफलकावरती लगावल्यात देखील गेलेत. हायेस्ट स्कोर या ठिकाणी मात्र करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. आयके 11 आता मात्र दिबा पॅसेंजरचे तेजस एक्सप्रेस बनले. ट्रॅक वरती आणलंय जी जान लावले जिशानने. आणि या मॅच मध्ये शान देखील आणावी लागेल. चमचमची ट्रॉफी त्याच्याकरता ही मॅच देखील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा दाखल. अल्ताफ ऑन स्ट्राईक मध्ये डावखुरा फलंदाज. यावेळी देखील हलक्यामध्ये पंच करायचा प्रयत्न. तितकीशी बॅट कनेक्ट नाहीये. एक धाव घेतली आहे. पुन्हा एकदा
जिशान मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती मात्र पाहायला मिळतोय, जो पट्ट्या 8 चेंडूंवरती 34 धावांवरती खेळतोय. अजून देखील खेळण्याकरता 4 चेंडू हातामध्ये आहेत. अर्धशतक झळकवला जाईल का? कॅश प्राइज जायलाय. फैसल पटेल साहेब यांनी मात्र 10,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील लावलेला पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळाडू आहे, दर्जेदार खेळाडू आहे. मोठा फटका पुन्हा एकदा येईल का? बेधुंदपणे तो खेळणार का? मार्केट अजून गाजवणार का? तो देखील सांगतोय की गड्या आता थांबायचं नाहीये. बॅटला मात्र सुरुवात केली जाते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शेवटचं षटक आपण महत्वाचं पाहतोय. पोझिशन मध्ये आले फाईन लेगच्या दिशेने. चेंडू मात्र हाय काय नाही काय, षटकार मारल्याशिवाय मजा येत नाही. पुन्हा एकदा षटकार. थँक्यू सो मच. अगदी पारितोषिक ऑन झालाय. फैसल पटेलनं 10,000चं पारितोषिक लावलंय. अर्धशतक आलं तर तो 10,000चं पारितोषिक जिशान पटेलला दिलं जाणार आहे. 9 चेंडू मध्ये 40 वरती 10 धावा कमी पडलेत. फैसल पटेलनं शेअर मार्केट वधारलंय आणि अगदी जिशानची बॅट बोलायला लागली आहे. अगदी आता फैसल पटेलची धडधड वाढली आहे. फैसल पटेल कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. जिशान 9 बॉल मध्ये 40 वरती. काय त्याने बॅटिंग केली, डोळ्यांचा पारणं फेडलाय. अकोटा पदाच्या ऑन साईडला केला. लांबच लांब 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 चेंडू सीमापार आलाय. षटकार. फैसल पटेल आता धडधड 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 वाढली आहे. 10,000चं पारितोषिक. फैसल तो कॅश प्राइज मध्ये द्यायचं आहे. आयोजकांचं म्हणणं आहे कॅश प्राइज द्यावं लागणार आहे. 10,000 रुपयाचं पारितोषिक. 46 वरती सलग 4 बॉल मध्ये 4 षटकार कोणी ठोकले तर जिशान पटेल. अगदी अनेक पारितोषिक लावण्यात आलेले आहेत. 46 धावांवरती तो बॅटिंग करतो. टीमची टोटल आता पाहायला मिळणार आहे 87 वरती टीमची टोटल पोहोचलेली आहे. बॉलची मागणी केली आहे पंचने. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे. चांगले चांगले फटके आता खेळले जात आहेत. 10 बॉल मध्ये जिशान पटेल 46 धावांवरती त्याची बॅट घोंगवते. त्याच्या बॅट मध्ये धावा येत नाहीत. तमाम प्रेक्षकांना विनंती करतोय, जिशानची बॅटिंग आवडली आहे. टाळ्यांचा गजर थांबला नाही पाहिजे. 46 धावांवरती तो बॅटिंग करतोय. अर्धशतक येईल का? ऑन साईडला खूप चांगले क्षेत्ररक्षण सजवलंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. अकोटापदा चेंडू बॅकफुटवर गेले. ऑन साईडला खेळलाय. 10,000चा पारितोषिक. अर्धशतक पूर्ण झालेला आहे. रन बनाने के मौके मिलते 1000. अर्धशतक बनता है कभी कभार. जिशान पटेल एक चेंडू शिल्लक है. जिशान एक गेंद बची हुई है. जिशान बल्ला ऊपर जाना चाहिए. जबरदस्त बल्लेबाजी आपने की है. तू आंधी नहीं तूफान है. तू किस्सा नहीं कहानी है. तू पहाड़ नहीं पलटन है. जिशान बल्ला थोड़ा ऊपर जाना चाहिए. जिसकी हजारों दिन की धड़कन है वो जिशान पटेल है. तालियों की गूंज. 5 गेंदों में 5 सिक्सर लगाए हैं. 11 गेंदों में वो 52 रनों पर खेल रहे हैं. 93 पर स्कोर कार्ड पहुंच गया. जिशान पटेल 10,000 के नाम. फैसल अपन तो 10,000 पारितोषिक जमा करायचं आहे. इस ओवर की अगली गेंद अपने पोटी के हाथ पर उड़ा आसमान की तरफ. छठी गेंद पर छठा सिक्सर. ओहो, हवा से उड़कर बाहर जाए उससे सिक्सर कहते हैं. पारी में पलटवार लाए उससे हुकुम का एक्का कहते हैं. जिशान पटेलची बॅटिंग आवडली आहे. मी तमाम प्रेक्षकांना विनंती करतोय जरा टाळ्यांचा गजर. 99 धावा झालेल्या आहेत. IK11 संघाने 99 धावा. त्याच्यामध्ये 11 बॉल मध्ये 12 बॉल मध्ये 58 धावांची खेळी साकारणारा जिशान पटेल 6 बॉल मध्ये कंटिन्युअसली अगदी याच्या अगोदरच्या 3 बॉल मध्ये 3 षटकार 2 ठोकले होते आणि आता या ओव्हर मध्ये 4 षटकार. काय बॅटिंग केले, काय बॅटिंग केले. 99 धावा IK11 बनवले. त्याच्यामध्ये 12 बॉल मध्ये 58 धावा. फैसल पटेल आपल्याला विनंती आहे 10,000चं पारितोषिक आपण जमा करायचंय. फैसल पटेल यांच्या माध्यमातून जिशान पटेल करता तब्बल त्या अर्धशतक खेळी करता 50 धावा त्यांना पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्याकरता 10,000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. जबरदस्त बॅटिंग त्याने केलेलं आहे. अफलातून बॅटिंग त्याने केलेलं आहे. षटकारांचा पाऊस पडलेला आहे. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार त्याने ठोकले. त्याच्यानंतर त्याला स्ट्राईक मिळाली. या शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने 4 बॉलमध्ये 4 षटकार ठोकलेत. कंटिन्युअसली त्यानं 6 बॉलमध्ये 6 षटकारांचा विक्रम लिहिलेला आहे. आज रेकॉर्ड काय झालेला आहे.
99 मध्ये 58 धाबा 12 चेंडू मध्ये जिशान पटेल नावाचा वादळ घोंगावलाय. षटकारांचा बादशाह त्याच्या बॅटमध्ये धावा आलेला आहे. टाळ्यांचा गजर झालेला आहे. शिट्ट्यांचा आवाज झालेला आहे. प्रेक्षकांना मानवंदना दिलेली आहे. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या. ऐके इम्रान कच्ची यांच्या माध्यमातून जिशान पटेल करता 1000 कॅश प्राइज आलेला आहे. इम्रान कच्ची चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 बॉलमध्ये इम्रान 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकणारा विक्रम रचवला गेलेला आहे. कोकण मेमन प्रीमियर लीग 2026च्या महासंग्रामामध्ये इम्रान कच्चे खुश आहेत. आयकेचे संघ मालक आहेत त्या आनंदात आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संघ थोडासा निराश झालेला हातात झालेला आहे. त्यांच्या विरोधात चांगली बॅटिंग पाहायला मिळालेली आहे. त्याच दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता या स्पर्धेची पाहणी करण्याकरता इम्रानभाई फाजलानी साहेब खास दापोलीवरनं त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. समोर या आपल्या यथोचित मान सन्मान अफजल कच्चे फॅन क्लबचे शुएब यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण इम्रानभाई फाजलानी जे दापोलीवरनं आलेले आहेत त्यांचं यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती केलं जातं. शुएबभाई मेमन या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण इम्रानभाई फाजलानी दापोलीचे यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची वाटचाल आहे. क्रिकेटवरती त्यांचं प्रेम देखील आहे. आपल्या समाजावरती प्रेम आहे म्हणून इम्रानभाई फाजलानी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सहर्ष अधिक स्वागत आहे. इम्रान चला प्लीज. इम्रान कच्ची 99 धाबा झालेला आहे. 100 धाबांचं आव्हान तुम्ही ठेवलेलं आहे. 12 बॉलमध्ये 58 धाबांची खेळी साकारणारा 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकणारा दिशान पटेल या मॅचचा हिरो बनलेला आहे. जबरदस्त कामगिरी दिशान अफलातून कामगिरी राहिलेली आहे. दिशान 10,000चं पारितोषिक फैसल पटेलने लावलेलं आहे. इम्रान कच्चीने देखील पारितोषिक लावलेलं आहे. फैसल पटेल आपल्याला विनंती असेल 10,000चं पारितोषिक आपण कॉमेंट बॉक्समध्ये जमा करा. 10,000 रुपये. चला प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या. फैसल पटेल आपण मॅच समाप्त झाला की 10,000चा जो कॅश प्राइज आहे तो व्यासपीठावरती येऊन द्यायचा आहे. इम्रान कच्चे आनंदात आहेत. अगदी 6 बॉलवर नक्की तुमच्या माध्यमातून तो कॅश प्राइज दिला जाणार आहे. त्याच्यामध्ये काही शंका नाहीये. फैसलच्या माध्यमातून देखील तो कॅश प्राइज दिला जाणार. 99 धाबा झालेल्या आहेत. 100 धाबांचं आव्हान आहे. 12 बॉलमध्ये 58 जिशान पटेल नावाचं वादळ खंगवलं आहे. मेमन मधला सिक्सर किंग अगदी आता त्याला नाव देण्यात येणार आहे. जिशान अप्रतिम खडखडीत कामगिरी झाली आहे. मेमनचा सिक्सर किंग जिशान ठरलेला आहे. 6 बॉलमध्ये 6 षटकार पारितोषिकांचं वर्षाव झालेलं आहे. सेमीफायनल 1 मध्ये त्याची बॅट बोललेली आहे. अब्दुल कादिर स्पोर्ट्स महाडच्या विरोधात तो बरसलाय तो गरजलाय. जबरदस्त कामगिरी त्याने केलेली आहे. मॅचला सुरुवात होणार आहे. आता तुमच्याकडे 36 बॉल असतील. 36 बॉलमध्ये 100 धाबांचा पाठनं करायचं. दानिश इस्सानी मैदानामध्ये आलाय. मेमन समाजाचा रत्नागिरी जिल्ह्यातला स्टायलिश खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो दानिश इस्सानी स्ट्राईक रेटवरती नॉन स्ट्राईक रेटला रत्नागिरीचा शोएब मेमन ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. चेंडूची मागणी पंचांनी केलेली आहे. पंच पॅनल राकेश मोरे आणि संकेत शिंदे यांचं मनापासून आभार. कोकण मेमन प्रीमियर लीग 2026चा अद्भुत नजारा तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. ऑल सेट ऑल राईट लेट्स प्ले. सेमीफायनलच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. जुनेद इसानी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रँकिंग मधला गोलंदाज. पहिलं षटक पहिला बॉल आपण पाहिलं तर जास्त क्रीजचा वापर केला गेला. जास्त बाहेर गेलाय. पंचाने व्हाईट बॉलचा इशारा दिला. मिस्टर एक्स्ट्राचा इशारा दिलाय. ऑफ्टमचे जास्त बाहेर गेला. 8व्या 9व्या स्टंपवरती व्हाईट लाईन ऑर्डर करण्याचा प्रयत्न राहिला. पहिल्या बॉलवरती मिस्टर एक्स्ट्राचे कोण झाले. व्हाईट बॉलनं खातं उघडलं अब्दुल कादिर महाडचं. अकोटाबद्दल चेंडू तो ऑन साईडला खेळला. लोकांच्या डोक्यावरनं याही वेळेला फटका चांगला आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे बॅट्समॅननं दाखवले हुकमान. गोलंदाजीचे झाले धुमान. दानिश इसानीच्या बॅटमधनं आकाशाला गवत निघाला. पहिला षटकार. थँक्यू सो मच. जुनेद इसानीचं स्वागत केलं. दानिश इसानीने षटकार ठोकले. पुढचा बॉल आई बॉल परफेक्ट यॉर्कर टाकलाय. त्याच्यावरती दानिश इसानीने फक्त सन्मान दिलाय. मोठा फटका काहीच होतं. बॉलनी बॅटचा संपर्क तेवढा चांगला झाला नाहीये. बॅटला बॉल लागला. त्याच्यानंतर पुढे आला. त्याच्यावरती 1 धाव मिळाली आहे. एका धावाने सिंगलला धावफलक पुढे सरकेल.
टीमची टोटल आता धावफलकावरती 8 धावा झालेल्या आहेत. बॅटिंग करणारा संघ अब्दुल कादर स्पोर्ट महाड 6 षटकामध्ये 100 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये चालू आहे. सेमीफायनल 1चा थरार मैदानामध्ये 2026 ची मानाची स्पर्धा आहे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जुनेद सानी तैयार है. वेलकम बैक सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है. जुनेद सानी गेंदबाजी कर रहे हैं. इनके खिलाफ वो दानिश इसानी का वो कड़क शॉट अच्छा स्ट्रोक खेला उन्होंने. वो छक्का लगाया गया. इरादे स्पष्ट किए गए. 100 रनों का पीछा करना गया. फ्लाइंग स्लिप में खिलाड़ी पॉइंट एक्स्ट्रा कवर मिड ऑफ पर खिलाड़ी है. बैकफुट में चले गए थे. बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश में स्टोक हवा में गए. ले लिया कैच. शोएब की पारी अंत होती हुई. पहला झटका शोएब मेमन आउट फॉर डक. 8 रनों पर पहला झटका पहला विकेट. आइए डीजे मास्टर आपकी बारी है. थैंक यू सो मच. वेलकम बैक. वेलकम बैक. वेलकम बैक सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे कोकण मेमन प्रीमियर लीग 2026 का अद्भुत नजारा. पहला विकेट गिरा. गेंद और बल्ले के बीच में छिड़े गए जंग चढ़ा के रंग में भंग खिलाड़ी खेल रहे हैं. बिल्कुल वो पहला विकेट गिरा. बैटिंग करने वाली टीम दबाव के अंदर चली गई. फाइज मेमन बल्लेबाजी करने के लिए अब जाकर तीसरे नंबर पर आए अब्दुल कादिर स्पोर्ट्स महाड़ के लिए. पावर प्ले का ओवर है. मैंडेटरी पावर प्ले चल रहा है. जुनेद इसानी को वो सफलता मिली. पावर प्ले के ओवर के अंदर फ्लाइंग स्लिप एक खिलाड़ी पॉइंट एक्स्ट्रा कवर आने के साथ बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश. लाइन बहुत अच्छे. टप्पा बहुत अच्छा गया. आगे की तरफ गेंदबाजी के लिए हाथ खोलने का मौका नहीं दे रहे हैं. आने बंदी का इस्तेमाल किया गया. गेंद और बंदी का ताल्लुक होना बहुत जरूरी है. बिंदी गेंद का इशारा. स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर. बैकफुट पर चले गए. बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश. बल्ले के ऊपर हिस्सा लेते हुए गेंद पीछे की तरफ चले गए. विकेट कीपर जब तक गेंद को फील्ड करे थ्रो करे तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों का इशारा किया. सिंगल लेना पसंद किया और सिंगल के साथ अब जाकर स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ. टीम का टोटल 9 रन 1 विकेट के नुकसान पर. अब्दुल कादिर महाड़ को जीतने के लिए 100 रनों का लक्ष्य रखा गया. धीरे धीरे मेहमान भी आ रहे. शाम का समय है. मेमन कोकण प्रीमियर लीग 2026 का अद्भुत नजारा. जुनेद इसानी गेंदबाजी कर रहे हैं. बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश करने के सर के ऊपर से गेंद को खेल लिया. अफवान कच्ची डीप में प्रोटेक्शन के लिए खड़े गए. जब तक गेंद को फील्ड करे थ्रो करे तब तक आसानी के साथ एक सिंगल लिया. पहले ओवर का खेल समाप्त. पहले ओवर की समाप्ति के बाद 10 रन 1 विकेट के नुकसान पर अब्दुल कादिर स्पोर्ट्स महाड़ 100 रनों का पीछा करे. आने वाली 5 ओवर के अंदर वो 90 रन बनाने. आइए डीजे मास्टर एक खूबसूरत गाना गाने के साथ वापस आ रहे हैं. थैंक यू सो मच. आयात 11 चला प्लीज टॉस करने करता है. आयात 11 कैप्टन रत्नागिरी टाइटन्स सेमीफाइनल नंबर 2 टॉस करने करता है. आयात 11 कॅप्टन चला प्लीज टॉस करने करता है. आयात 11 रत्नागिरी टाइटन्स दुसरा सेमीफायनलचा टॉस केले जाणार आहे. कोकण मेमन प्रीमियर लीग पर्व तिसरं. याचाच गर्व मोहम्मद गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या ओव्हर मध्ये 10 धावा. पुढचा बॉल स्लॉट मधला बॉल आहे. पार्किंग प्लॉट मध्ये लॉंगॉनच्या डोक्यावरनं मस्तक वरती दस्तक. दानिश इसानीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू सो मच. अगदी दिशांना वेगळ्याच पद्धतीने अगदी ऍक्शन दाखवले. आणि आता दानिश आहे. दानिश तो ऐकत नाहीये. तो हार मानणार नाहीये. मेमन मधला जिद्दी खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. 16 वरती 1. पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेचून मारायचं होतं. बॉलनी बॅटचा संपर्क झाला नाहीये. थोडीशी अपील पाहायला मिळाली आहे. मागे चेंडू गेला. धाव घेण्याचा कुठेच प्रयत्न राहिला नाहीये. गोलंदाज मोहम्मदच्या विरोधात पहिल्या बॉल वरती आक्रमण. दुसरा बॉल डॉट. लाईन चांगली आहे. टप्पा चांगला आहे. कमबॅक केलंय. पुनरागमन केलंय. 16 वरती धाव संख्या. विजय करता तुम्हाला या मॅच मध्ये बनवायचे आहेत. 100 धावांचा पाठलाग. दुसऱ्या षटकामध्ये धावा झाल्या आहेत. 16 धावा 1 रनच्या मोबदल्यामध्ये अब्दुल कादिर स्पोर्ट महाड
स्ट्रायकर एंड वरती दानिश इस्सानी, नॉन स्ट्रायकर एंड फाईज मेमन आहे. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता आलाय. मोहम्मदचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळेला मात्र ऑफ ट्रॅकर बॉल होता. फटका फसला. चेंडू हव्यामध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत आणि आता जज करू शकले नाहीयेत. दानिश इस्सानीचा झेल एवढा सोपा झेल नव्हता. क्षेत्ररक्षक मागे गेले होते, जज करू शकले नाहीयेत. अगदी वेगळ्या अंदाजमध्ये गेले होते. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये तो बॉल पडला. दानिश इस्सानी सारख्या खेळाडूचा तो झेल सोडला गेला आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये झालेलं आहे. बिल्कुल वो 2 रन चुराए गए. भाग्यशाली रहे दानिश इस्सानी. 2 रनों के साथ स्कोर कार्ड अब जाकर आगे बढ़ता हुआ. टीम का टोटल 18 रन, 1 विकेट के नुकसान पर 100 रनों का पीछा करे. मोहम्मद बिल्कुल वो गेंदबाजी के निकले आगे. दूसरे ओवर के अंदर IK 11 चिपलोन बनाम अब्दुल कादिर महार, इनके बीच का मुकाबला, संघर्ष की लड़ाई है. जो जीता वो फाइनल के अंदर राइट अप ओवर द विकेट. आगे बढ़ने का इस्तेमाल किया. ऑन साइड की तरफ गेंद को खेलते गेंद नॉकआउट की तरफ चली गई. वहां पर डीप में प्रोटेक्शन के लिए खिलाड़ी खड़े हैं. फील्डर वहां पर मौजूद थे. जब तक गेंद को फीड किया, थ्रू किया, तब तक आसानी के साथ दोनों बल्लेबाजों ने आंखों को इशारे के सिंगल लेना पसंद किया. सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर दूसरे ओवर के अंदर 19 रन, 1 विकेट के नुकसान पर. जुनैद इस्सानी का वो पहला ओवर आपने देखा, 10 रन उस ओवर से आए थे. अब तक इस ओवर के अंदर 9 रन आए हैं. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं मोहम्मद. स्ट्राइक रेट पर फाइज मेमन. 19 रन, 1 विकेट के नुकसान पर. बैकफील्ड में चले गए, फोर्स किया, ऑन साइड की तरफ खेल दिया. माइदेश लॉकआउट पर फील्डर गए, कैच छूटा गया. काउ कॉर्नर और वाइदिश लॉकआउट के बीचों बीच वो फील्डर मौजूद थे. उन्होंने कैच छूटा. पकड़ो कैच, जीतो मैच, कैचेस विन द मैच रेस. फाइज का इस मरतबा कैच छूटा गया और सिंगल बना गया. सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर 20 पर पहुंच गया. 1 विकेट के नुकसान पर बैटिंग करने वाली टीम अब्दुल कादिर स्पोर्ट्स महाड़. IK 11 ने पहले 6 ओवर के अंदर 99 रन बनाए. 100 रनों का टारगेट रखा गया और दूसरे ओवर के अंदर IK 11 के लिए मोहम्मद गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद, पैरों की तरफ हमला करने की कोशिश, ऑन साइड पर फ्लिक किया, स्क्वायर की तरफ गेंद जा रही है. इमरान कच्चे वहां पर गए. टप्पा खाने के बाद जब तक गेंद को फील्ड करे, थ्रो करे, बल्लेबाजों ने 1 ही रन लेना पसंद किया. ओवर नंबर 2 का खेल समाप्त हुआ. 21 रन बने हैं. 79 की जरूरत अभी भी है. 24 गेंदों का खेल बचा हुआ है. 79 रनों की जरूरत है. मैदान पर पानी की मांग है. मैदान पर चला गया पानी. क्या बदलने वाली एक कहानी. एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे. आने वाले मुकाबले का टॉस भी होगा, एक गाने के साथ वापस आने वाले. थँक्यू सो मच. असलमभाई मेमन यांना विनंती असेल आपण कॉमेंट बॉक्सकडे लवकर संपर्क साधायचा. असलमभाई मेमन. वेलकम बैक सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं वर्ल्ड मेमन डे के अवसर पर रखा गया टूर्नामेंट अफजल कच्ची फैन क्लब अब्दुल कादिर स्पोर्ट प्रेजेंट 2026 का अद्भुत नजारा. तीसरा संस्करण, तीसरा साल, कमाल, बेमिसाल, शानदार, दमदार. और पहले पारी के अंदर IK 11 चिपलून के लिए जिशान पटेल वो हमारे कमेंट बॉक्स के सामने 12 गेंदों में वो 58 रन बनाए और लगातार 6 गेंदों में 6 सिक्सर लगाने का विक्रम उनके नाम पर है. जिशान जबरदस्त बल्लेबाजी रही. जुनैद इस्सानी अच्छी गेंद पैरों की तरफ हमला करना चाहते थे. ऑन साइड की तरफ गेंद को ड्राइव किया. पहला रन तेजी के साथ लिया गया. दूसरे की मांग है विकेट के बीच में. अब जाकर भाग वाला खेल है. नॉन स्ट्राइक रेट पर अब जाकर फाइज का विकेट. सैक्रिफाइस विकेट है. फाइज रन नहीं लेना चाहते थे. दानिश रन लेना चाहते थे. मैदान के अंदर फाइज आउट होकर डकआउट की तरफ चले गए. बैटिंग करने वाली टीम को 22 रनों पर यह दूसरा झटका, दूसरा विकेट. आइए डीजे मास्टर, विकेट गिरा गाने के समय मिलने वाले.
थँक्यू सो मच. या स्पर्धेला सदिच्छा करता या स्पर्धेची पाहणी करण्याकरता अगदी आपण पाहिलं तर अगदी जवळचे मित्र, अफजल कच्ची फॅन क्लबचे जवळचे मित्र कबीरभाई कादरी म्हणजे शौका कादरी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबर असगरभाई नाखोदा यांचं देखील आगमन झालेलं आहे. आणि आज आपण पाहिलं तर या स्पर्धेला सदिच्छा करता या स्पर्धेची पाहणी करण्याकरता एक महिला असताना अगदी आपल्या गावाचं नाव मोठं केलं आहे, आपल्या विभागाचं नाव मोठं केलेलं आहे, आपल्या कुटुंबाचं नाव मोठं केलेलं आहे आणि विद्यमान नगरसेविका म्हणून त्यांची निवड चिपळूण नगर परिषदेमध्ये झालेली आहे. मिसबा मॅडम नाखोदा यांचं आगमन झालेलं आहे. मिसबा मॅडम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. असगरबाई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि शौकाबाई कादरी म्हणजे कबीरबाई कादरी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्या तिघांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सहर्षणे हार्दिक स्वागत आहे. अफजल कच्ची फॅन क्लब अब्दुल कादर स्पोर्ट प्रेझेंट 2026 महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळतोय. मानाचा चषक तुम्हाला पाहायला मिळतोय. एक चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. चांगला चेंडू होता, डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्समॅन आपण पाहिलं तर कैफ नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय. हलक्या त्याने चेंडूला पुश केलाय. त्याला माहिती आहे पुश करू खुश राहता स्ट्रोक खेळणं फार गरजेचं आहे. एक धाव घेतली गेली आहे. एखादा मध्ये धाव फलकाने आकार मिळणार आहे. टीमची टोटल आता धाव फलकावरती तिसरं षटक चालू आहे. 24 धावा झालेल्या आहेत. 100 धावांचं पाठलाग करत आहेत. 6 षटकामध्ये पहिल्या सेमीफायनल मध्ये जुनेद इसानी चांगली गोलंदाजी. अकोटप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला चेंडूला खेळायचा होता. बॉन्डी बॅटचा संपर्क तेवढे चांगलं होत नाहीये. मिडल ऑफ द बॅट चांगलं होत नाहीये. पहिली धाव घेतली गेली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. फंबल झाले आहेत. फेकी तेवढीच चांगली आली नव्हती परंतु जो गॅदर करण्याकरता खेळाडू आले होते गुफराने चूक केलेली आहे. चुकीला माफी नाहीये. 2 धावा मिळणार आहेत. ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी 2 धावा घेतल्या गेल्या. 2 धावाने टीमची टोटल आता धाव फलकावरती 26 धावा. आयात इलेव्हन कॅप्टन चला प्लेस टॉस करण्याकरता आणि त्याचबरोबर रत्नागिरी टायटन दुसरा सेमीफायनल. पुढचा बॉल, हा बॉल देखील चांगला पाय टाकलेला बॉल होता. ऑन साईडला फक्त ड्राईव्ह केलं, ढकलून दिले बॉलला. सिंगल घेण्याचा प्रयत्न राहणार आहे. दानिश इस्तानीच्या माध्यमातून सिंगलनं धावसंख्येला आकार मिळणार आहे. धावसंख्या झाली आहे टीमची टोटल 27 धावांवरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 100 धावांचं पाठलाग. 27 धावा तुम्ही बनवलेल्या आहेत. येणारे 18 बॉल 73 धावांची गरज. अब्दुल कादिर 11 महाड संघाला 18 बॉल मध्ये 73 धावा या मॅचमध्ये बनवायच्या. दानिश इस्सानी आणि रत्नागिरीचं कैफ हा बॅटिंग मार्क वरती आहे. जुनेद इस्सानीने चांगली गोलंदाजी केलेली आहे. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा धाव फलकावरती आहेत. ज्या देखील मोठा पटका देखणा स्ट्रोक आहे. आकाशाला गवसी जरूर घातले. जुने दिसाने कमालीचा जेल टिपलेला पाहायला मिळतोय. कॅच ऑफ द डे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अप्रतिमा आयकॉननी जेल टिपलाय आणि ते मात्र धक्का दिला जातोय. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे थँक्यू. अप्रतिम झेल मैदानामध्ये घेतलं गेलेलं आहे. चांगला झेल घेतलं गेलेलं आहे. तमाम प्रेक्षकांना विनंती करतोय जुनेद इसानीचा झेल आवडलाय. टाळ्यांचा गजर मला ऐकायचा. जबरदस्त झेल त्याने एका हाताने पकडलेला आहे. या स्पर्धेमध्ये तिसऱ्या संस्करणामध्ये शरीफ बरंच काय घडलेलं आहे. कॅप्टन दोन्ही कॅप्टनला अगदी तुमचा निर्णय विचारला जाणार आहे. टॉस या ठिकाणी घेतलं जाणार आहे. टॉस झाल्यानंतर तो जो निर्णय आहे तो इथंच द्यायचा आहे. आयात इलेव्हनचा कॅप्टन आलेला आहे. रत्नागिरी टायटनचा कॅप्टन आलेला आहे. या स्पर्धेचे शिलेदार या स्पर्धेचे सर्वेसर्वा शरीफ रंगूनवाला या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मॅचचा टॉस होते. केएमपीएलचा कॉल झालाय. अगदी केएमपीएलच आलेलं आहे. शरीफभाई रंगूनवाला थँक्यू सो मच. टॉस आयात इलेव्हनने जिंकलेला आहे. 6 षटकांचा मॅच आहे. नाडबिकचा कॉल तुम्ही जिंकलेला आहे. काय घेणार आहात? बॉलिंग गोलंदाजी करायची. खूप सारे शुभेच्छा असतील. 6 ओव्हरचं मॅच आहे. दुसरं सेमीफायनल आहे. रत्नागिरी टायटन्स बॅटिंग करायची आहे. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाही. मैदानामध्ये मॅच चालू आहे. संघ मालकांना आणि टीम कॅप्टनना सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा प्रथमेश त्या ठिकाणी आहेत त्यांचा आवाज ऐकूया. 34 षटक प्रगतीपथावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डो पास मध्ये चेंडू लाट झालाय. तरी बॅटर्स देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल. तौसिफला देखील आपण पाहतोय.
अर्थात दादी चिसानी बॅक टू डगआउट होत आहेत. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत होता. मोठे फटके देखील प्रयत्न मात्र केले जात होते, पण तो इथे थांबवले गेले. चांगल्या बेचं झेल टिपण्याचं काम केलं होतं. बाणाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आपण पाहत आहे. अफजल कच्ची फॅन्स क्लब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं सातत्य आपल्याला पाहायला मिळतंय. बाणाची स्पर्धा, कोकण बेबन प्रीमियर लीग ऑप्शन स्वरूपातील सिलेक्शन्स यावर्षी पाहायला मिळालं आणि या तिसरं पर्व, दमदार पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच स्पर्धेच्या दरम्यान मान्यवर ज्यांची उपस्थिती, त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी केलं होतं. डावखोरा फलंदाज पंच केलाय, कब्बलच्या दिशेने स्ट्रोक केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली आहे. एका धावेवरती समाधान मानलं जात आहे. थेबे थेबे तळे जे म्हणतात त्यावेळेचे एक एक धाव घेऊन संघाची स्थिती मात्र पुढे सरसवताना आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव देखील क्रिकेटच्या पटलामध्ये नेहमी सातत्याने खूप महत्वाची राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. 99% पडलेल्या विद्यार्थ्याला विचारा 1% किंमत काय, एका बताने हरलेल्या उमेदवाराला विचारा एका बताची किंमत काय, आणि एक रस्ते हरलेल्या संघाला दुःख विचारा की एका धाब्याची किंमत काय. यावेळी देखील लाडव्या पट्ट्यातील फटका करायचा प्रयत्न, संपर्क लढी आहे, परंतु पंच देखील आपण पाहिलं बस्टर एक्स्ट्रा दाखल होतोय. स्वापांतरात अभांतर धावसंख्येत भर करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. संघाची स्थिती देखील आपण पाहिलं 30 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. मोठ्या धाबांचा पल्ला गाठायचा आहे. अर्धशतक झळकवलेला खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये जिशान, ज्याने जी जान लावून खेळलाय, काय खेळ दाखवलाय, नजाकत बरे स्ट्रोक, प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम त्याने केलं आणि त्याला देखील विसरून चालणार नाहीये. त्याची चर्चा 365 दिवस या सीझन नंबर 3 मधील नक्कीच होत राहणार आहे. पुढे एकदा पुढचा चेंडू, हो बॅटची किनारा जरूर पाहायला मिळाला. चेंडू बदलाडवण्याचं काम, एक धाव घेतलंय. एका धाब्यावरती समाधान, जास्तीच्या धाबा येत नाहीयेत. कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघाला आता मात्र तुफानी खेळी करावी लागणार आहे. कैफ असतील, तौसिफ असतील, एकेरी दुहेरीने काही होणार नाहीये. मॅच जिंकायचं आहे, मॅच मध्ये पलटवार द्यायचंय, तर तुम्हाला षटकार चौकार मारण्याशिवाय पर्याय नसतो आहे. अप्रतिम झेल जुनेदच्या माध्यमातून देखील पाहिलं. कॅच ऑफ द डे, काय एक हाती झेल टिपलाय. सुरेख कामगिरी आहे. प्रत्येक खेळाडू आहे ना आज बेबन समाजातला चमकताना पाहायला मिळतो. आडव्या पट्ट्यावर फटका, तिकडा स्टोक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. जुनेद इस्वानी आयकॉन खेळाडू आहे, इथे चेंडू अडवण्याचं काम केलंय आणि महत्वाचं धाबा या ठिकाणी वाचवण्याचं काम देखील केलं जात आहे. एक धाबा घेतली गेली आहे. 32 धाबा धावफलकावरती 3 गडी अद्यापर्यंत गाड्या, 3 तिगाडा काम बिगाडा या ठिकाणी मात्र प्रतिस्पर्धी संघाने केलेला पाहायला मिळत आहे. IK 11 संघाच्या माध्यमातून या ठिकाणी टप्पा पहिल्यांदा थोडीशी उछाल, थोडीशी उंची गाठली गेली आणि आता पंचाने देखील सांगितलंय OUT आउट, फलंदाज बाद. पुन्हा एकदा धक्का क्रमांक 4, षटकाची देखील समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपुष्टात येतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी गारत 32 धाबा धावफलकावरती आहेत. पारा चेंडू विजयाकरता 68 धाबांची आवश्यकता. आता मात्र थोडस पायड जड होताना पाहायला मिळतंय. मोठ्या धाबांचा पल्ला गाठला गेला. जिशाने जी जान लावली, अर्धशतक झळकवलं. षटकारांची आतिषबाजी, या भर उन्हामध्ये षटकारांचा पाऊस हा देखील आपण पाहिला. पाण्याची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा, सेमी फायनलचा थरारक मॅच पाहताय. 6 संघ ज्यांनी चांगल्या पैकीचा खेळ केला. आज सकाळच्या सत्रापासून बहिरत घेतली. पहिला संघ आपण पाहिलं तर अय्यान फायटरचा संघ असेल, अय्यात 11चा संघ असेल, AK 11चा संघ, त्याचनंतर टॉप 10चा संघ देखील आपण पाहिला आणि आता अब्दुल AK कादरीचा संघ, अर्थात अब्दुल कादरीचा संघ, रत्नागिरी टायटनचा संघ, तहेलका मचवणारे संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर लीग मधून बाहेर आलेले संघ 4 संघ आपण पाहत आहे. त्यातील पहिला सेमी फायनल IK 11 बनाम अब्दुल कादीर, एक दर्जेदार बॅटल पाहायला मिळते. सेमी फायनल इथे जिंकलात की थेट फिनालचं तिकीट फिक्स आहे. ग्रँड फिनालची एंट्री कोणाची दे तडक बेधडक होणार हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज 5वं षटक आता करता बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. फैसल बॉलिंग ट्रॅक वरती दाखल असतील, ज्यांनी कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये लावलं होतं. फैसल यांना आपण पाहतोय. दर्जेदार जोडे जाणते खेळाडू आहेत. वेट केलाय, थोडासा पोझिशन युनिट मध्ये खेळायचा प्रयत्न, जास्तीच्या दाबाने घ्या. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय. 2 धाबा या ठिकाणी मात्र खात्यात ऍड केल्या जातील. थोडासा सामना दुरावताना पाहायला मिळतोय अब्दुल कादीर संघाच्या माध्यमातून. काय कमालीची खेळी राहिली आहे. दोन्ही संघ थोडासा एकतर्फी सामना झुकवला जाईल काय देखील पाहण्यासारखं आहे. दर्जेदार मॅच, सेमी फायनलचा मॅच. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोरबोर्ड मध्ये 34 धाबा, 11 चेंडू, 66 धाबांची या ठिकाणी अजून देखील आवश्यकता. प्रतिस्पर्धी संघ प्रत्येक चेंडूवरती मात्र षटकारांचा पाऊस इथे पाडावा लागणार आहे. अलग कार्पेट, सुरेख फटका खेळा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव घेतली आहे आणि आता एका धाव्यावरती समाधान पडण्याचं काम.
अगदी व्यासपीठावरती अनेक मान्यवरांचं आगमन देखील होतोय. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर एक महिला असताना आपल्या गावाचं नाव मोठं केलं, आपल्या समाजाचं नाव मोठं केलं, आपल्या घराण्याचं नाव मोठं केलं आणि नाखुदा परिवारचं नाव मोठं करण्यामध्ये ज्यांचं सिंहाचा वाटा राहिला, आपल्या वडिलांचं स्वप्न अगदी राजकारणामध्ये आपल्याला पूर्ण करायचं होतं म्हणून तिने राजकारणामध्ये पाऊल उचललं आणि राजकारणामध्ये अगदी नगरसेविका म्हणून त्यांची निवड देखील झालेली आहे. मिसबा मॅडम नाखुदा या ठिकाणी व्यासपीठावरती आलेले आहेत. त्यांचं यथोचित मान सन्मान अफजल कच्ची फॅन क्लबचे सर्व अफजलभाई कच्ची साहेबांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण चिपळूण नगर परिषदचे विद्यमान नगरसेविका सन्माननीय आदरणीय मिसबा मॅडम नाखुदा यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी होतोय. एक महिलांचा सन्मान, एक महिलांचं स्वागत या व्यासपीठावरती केलं जातोय. भारताच्या नारी शक्तीला सलाम आहे. त्यांचं स्वागत या ठिकाणी होतं. मिसबा मॅडम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अब्दुल कादर स्पोर्टच्या वतीनं, अफजल कच्ची फॅन क्लबच्या वतीनं, कोकण मेमन प्रीमियर लीग 2026च्या वतीनं तिसऱ्या पर्वामध्ये व्यासपीठावरती मिसबा मॅडम नाखुदा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत अफजल कच्ची फॅन क्लबचे संस्थापक त्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या व्यासपीठावरती आपण पाहिलं तर सन्माननीय आदरणीय अगदी आपण पाहिलं तर समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. गोलकोटमध्ये अगदी त्यांचं नाव आदरणीय केलं जातो. यशस्वी उद्योजक म्हणून त्याची ओळख आहे. ते सन्माननीय आदरणीय असगरभाई नाखुदा साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत या व्यासपीठावरती पार पडलं जाणार आहे. अफजलभाई कच्ची साहेबांना विनंती करतोय. अफजलभाई कच्ची साहेब यांच्या शुभ हस्ते आपण असगरभाई नाखुदा साहेबांचं देखील स्वागत या व्यासपीठावरती पार पडलं जातोय. यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं असगरभाई नाखुदा साहेबांचं अफजल कच्ची फॅन क्लबच्या वतीनं कोकण मेमन प्रीमियर लीग 2026च्या रणसंग्रामामध्ये महासंग्रामामध्ये आलेल्या मान्यवरांचं स्वागत, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती पार पडला जातोय. यस प्रथमेश. येस, थँक्यू सो मच. अतिथी देवोभव असं म्हटलं तरी असंच महान मान्यवरांचं देखील या ठिकाणी सन्मान आपल्या बाणाच्या स्पर्धेमध्ये अर्थात कोकण मेमन प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एका चांगल्या स्पर्धेचं आयोजन देखील केले गेले आणि जसं संध्याकाळचं सत्र येणार त्याच पद्धतीने मोठमोठे मान्यवर या व्यासपीठात येतील. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान तितकंच केलं जाईल. या ठिकाणी झेल करण्याकरता प्रयत्न देखील केले गेलेत. तब्बल संख्या मात्र आपण नजर टाकली तर संघाची स्थिती आता मात्र थोडीशी दडपणामध्ये येते, कारण मोठ्या धाबांचा पल्ला गाठायचा होता, 100 पार करायची होती. 42 धाबा धावपलकावरती उभ्या केल्यात, 43 धाबा धावपलकावरती उभ्या केल्यात. 6 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे आणि या 6 चेंडूंमध्ये आता 57 धाबा या ठिकाणी बनवायचे आहेत. थोडंसं विजयाचं पारड जड होताना तर मात्र पाहायला मिळत आहे. चांगल्या बॅची खेळ राहिली आहे. एक बाजूला IK11चा संघ अर्थात जुनेद इसानी अँड RB अँड कंपनी त्यांचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळाला. तर प्रतिस्पर्धी संघ अब्दुल कादिर, दानिश इसानी अँड कंपनी थोडंसं आता शांत राहतील. सकाळचं सत्र चांगला खेळ आहे, परंतु चांगला खेळ नेहमीच सातत्याने प्रत्येक वर्षीमध्ये प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ या ठिकाणी करत असतो. प्रत्येकाला संधी मिळते. संधीचं सोनं करायला शिका. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधीचं सोनं करतो तो बुद्धिमान आणि जो यशस्वी ठरतो तो भाग्यवान. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्हालाच तुमचं भविष्य घडवायचं. ती संधी मात्र वेळोवेळी येणार आहे. शेवटचं षटक प्रगती पथावरती बॉलिंग ट्रॅकवरती हो पहिल्या चेंडूवरती मात्र बिग हिट केलाय. बोटा पटकाय चेंडू मात्र निघून जाईल सीमेच्या दिशेवरनं. 1 टू कापोर बले कापोर चौकार. 4 धाबे करता दचाकत बरी फटका या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. सुंदर फटका ऑन साइडला खेळला. डावखोरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटचं षटक अफान याच्यावरती मात्र जबाबदारी दिली. अफानवरती वेगवान फटका मात्र हा डावखोरा फलंदाज लगावताना पाहायला मिळेल. जिथं देखील टप्पा पहिल्यांदा उसळी घेतल्या. पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न. मिडल बॅट करेक्ट नाहीये. धावसंख्या मात्र जरूर धाव स्वरूपात घेण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली जाईल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम थोडंसं दडपणामध्ये संकटामध्ये संघ सापडला आणि एकतर्फी सामना आता मात्र थोड्या वेळामध्ये झुकताना पाहायला मिळाला. पहिला संघ कोण फिनालेचं तिकीट काढणार. परत बराच वेळ बघतपासून प्रतीक्षेमध्ये होतो. बराच वेळ व्यासपीठावरती आयोजक असतील मान्यवर त्यांना देखील प्रश्न पडलेला. तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वातील पहिला संघ कोण असणार जो फिनालेचं तिकीट काढणार. आणि आता तो निर्णय तो वेळ देखील आपल्याला थोड्या वेळात पाहायला मिळेल. रोजचा कॉल ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी पत्र येतोय. धाबा 4 धाबा या ठिकाणी ऍड देखील केल्या जातील. संकेतची कदम यांना देखील स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. संकेतची शिंदे, त्याचनंतर राकेशजी बोरेसर देखील ऑफिशियल पंचांच्यात अप्रतिम कामगिरी राहिली. सकाळच्या सत्रामध्ये भर उन्हामध्ये या कडाक्याच्या उन्हामध्ये मैदानामध्ये उभं राहणं देखील तितकंच कठीण असतं आणि ते कार्यवाही देखील आपण चांगल्या पैकी करताय. आपलं देखील बाणाच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. दर्जेदार मॅच आता मात्र 3 चेंडू
48 धावा. सेमी फायनलचा मॅच, पहिला सेमी फायनल पाहतोय. फिनालीचं तिकीट कोणता संघ गाठणार याची उत्सुकता आपल्याला लागली आहे. तो क्षण आता मात्र जवळ येताना पाहायला मिळतोय. पहिल्या सेमी फायनल मध्ये ग्रँड फिनाले मध्ये ग्रँड एंट्री कोणाची होणार जवळपास निश्चित आता मात्र केलं जात आहे. IK11 अप्रतिम फैजल सर असतील, त्यांची आर्मी असेल, त्यांची कंपनी असेल, चांगला खेळ राहिला, चांगला दिवस राहिलाय. फायनलचं तिकीट गाठण्याकरता उत्सुक देखील होते. मॅच देखील चांगल्या पैकीचा खेळवला गेलाय. आता मात्र एक चेंडू 47 धावांची आवश्यकता. IK11 संघाने जवळपास आपला सामना फिनालेच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम मॅच आहे, रंगतदार मॅच आहे. अजून देखील बापकर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू 47 धावांची आवश्यकता या ठिकाणी पत्र असणार आहे. पुढचा चेंडू यावेळी देखील थोडासा पंच केलाय एखादा आणि येथे मात्र सापडा. एक चेंडू अजून देखील शेष आहे. एक चेंडू 47 धावांची आवश्यकता. पहिला मॅच कोण फिनाले मध्ये जाणार सकाळपासून आस होती. या चमचमच्या चषकांवरती खेळण्याकरता फिनालेचं तिकीट कोण गाठणार पहिला संघ आपल्याला मिळतोय. या मॅचच्या मध्ये ग्रँड फिनाले मध्ये ग्रँड एंट्री बेधडक धडक मारली आहे. IK11 संघ अंतिम सामन्यामध्ये मात्र दाखल होतोय. येस थँक्यू सो मच. आयात 11 कर्णधार आणि रत्नागिरी टायटन्स कर्णधार आपल्याला विनंती आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत येणं गरजेचं. अपडेट असेल तर आपण अपडेट करण्याकरता आपला खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. आयात 11 आणि रत्नागिरी टायटन्स कॉंग्रॅच्युलेशन, हार्टली कॉंग्रॅच्युलेशन IK11 अँड कंपनी. आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. पहिला संघ जो फिनालेचं तिकीट गाठतोय KMPL सीझन नंबर 3 तिसऱ्या पर्वामध्ये फिनालचं तिकीट गाठलं गेलंय. कॉंग्रॅच्युलेशन. सेकंड सेमीफायनल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नागिरी टायटन्स बनाम आयात 11. चला आयात 11 आपण टास्क बॉस देखील राहिल्यात. आपण प्रथम क्षेत्ररक्षण देखील स्वीकारलंय. आपण स्पीड अप घ्या. आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा. आपल्याकडे वेळ फार कमी असणार आहे. 5 घड्याळमध्ये वाजलेत. अजून देखील थोड्याच वेळामध्ये काळोख देखील उडणार आहे. त्यामुळे आपल्याला फिनालेचा मॅच देखील